सो हा आहे आपला रोटरी क्लब फेस्टिवलचा पार्ट 2. आणि ते सगळे जे सेकंड रोमध्ये होते सगळे जे फूड स्टॉल होते आणि तिकडे थर्ड स्टॉलला फुल फूड कोर्ट होता. म्हणजे सगळं काही बर्गर, मंचुरियन, पिझ्झा, फ्राईंकी. हा आहे स्नॅक स्टॉल आहे जो विकायला होते सगळे सेकंड रोमध्ये. आणि थर्ड रोमध्ये त्याचे फूड कोर्ट टाईप म्हणजे सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ, नॉनव्हेज, व्हेज, थालीपीठ, इडली, डोसा, सांबार, बरंच काय काय होतं. पण आम्हाला खूप लेट झालेला तिथे पोचायला. मग मला तिकडचे शॉर्ट्स किंवा व्लॉग्स घेता आले नाही आहेत. पण आम्ही जे 2 रो होते ते आम्ही पूर्ण कंप्लीट केलेले. आणि इथं जेवढे स्नॅक कॉर्नरचे स्टॉल होते ते आम्ही थोडं थोडं टेस्टिंग करतच होतो. कारण त्याच्यानेच आमचं अर्ध पोट तर त्याच्यानेच भरलेलं. आणि ते आम्ही खरवस घेतलं, इथून मस्त लागला, गोळाचा आहे, फुल स्पेशल. मग इथे मसाल्याचे पण स्टॉल्स होते. सवई मसाला कंपनी होते, रामबंधूचे होते, परत सुहाना मसाला होता. आणि मग थोडं थोडं करत आम्ही सगळ्यांकडे स्टार्टरसारखं थोडं 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 खाल्लं स्नॅक्स. आणि मग आम्ही खाल्ली लास्टला कुल्फी. आणि मग कुल्फी खाल्ल्यानंतर मग मला आपण तिथे पण गेलो असतो फूड कोर्टच्या इथे. कारण की आम्हाला खूप उशीर झालेला, 10:30 काहीतरी वाजलेले. मग मम्मी बोलली आपण आपल्याला अजून जेवायला पण जायचं आहे तिकडे, तो फूडचं आहे का. कारण की खूप लेट झालेलं, 10:30 झालेलं. बस त्यांचं पण स्टॉल काय बंद नव्हते झाले, स्टॉल तर चालूच होते. बट आम्हाला टाईम कमी होता, आम्हाला लेट झालेला पोचायला. मग आम्ही इथून 2-3 वेफर्सचे पॅकेट घेतले, एकही चकलीचं पॅकेट घेतलं आणि ते कुरकुरे हातात ते घेतलं, टाकीस, जे टाकीस म्हणून कंपनी होती. तर एवढं टेस्ट होतं, एकदम स्पायसी, तिखट, आंबट, गोड असं. आणि मग ते स्टॉल सगळे प्लांटचे होते. परत एक ड्रॉइंगचा स्टॉल होता, तिकडे गणपती बाप्पाची पेंटिंग्स खूप छान होती, मला खूप आवडली. आणि मग आम्ही एन्जॉय केलं. आणि याचा पार्ट 3 पण येतो आहे. सो तुम्ही पार्ट 1 बघितलं, पार्ट 1 पण बघा. हा पार्ट 2 आहे आणि अजून पार्ट 3 म्हणजे 3 पार्टचे माझी व्हिडिओ झालेली आहे. सो बाय.